गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चर आपण काय काय पाहिलं पहा. तुम्हाला आठवण करून देतो फक्त काय काय झाले ते. या टॉपिकमध्ये आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, रिलेशन बिटवीन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड वेपर प्रेशर, रिलेशन बिटवीन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ सोल्यूट हे आपण पाहिलं. ऑल दीज आर द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डज नॉट डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. मग कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड्स अपॉन साईज ऑफ पार्टिकल्स. त्याच्यानंतर आपण बघितला फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड, देन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, देन रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, त्याचबरोबर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आणि रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड मोलॅलिटी. आता पाहायचं आहे आपल्याला ऑस्मॉसिस. काय पाहायचं आहे? ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस ऑस्मॉसिस म्हणजे काय आहे माहिती का? इट इज अ स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस फ्लो ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो. It is a spontaneous and continuous unidirectional flow of solvent towards the solution via semi-permeable membrane. It's called osmosis. लक्षात येते बघा, याला 2-3 डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन लिहितो या ठिकाणी म्हणजे रिप्रेझेंटेशन काय? इट इज spontaneous and continuous flow of solvent towards the solution via semi-permeable membrane. Semi-permeable membrane is called osmosis. Even solvent flow of solvent toward the solution. सॉल्व्हंट कुणाकडे चाललं? सोल्युशन कडे चाललेलं आहे. कशातनं? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. जेव्हा सॉल्व्हंट सोल्युशन कडं सेमी परमिएबल, स्पॉन्टेनियस, इन्स्टंटली, कंटिन्युअस, each and every time, in which time the semi-permeable membrane is to be situated in between solvent and solution. That time only the solvent molecule is moves toward the solution side via semi-permeable membrane. It's called osmosis. It's called osmosis. Another condition, another definition: continuous and spontaneous and continuous flow of, याच्या पुढचं इथून पुढे मी कंटिन्यू करतोय. That is a spontaneous and continuous flow of less concentrated solution. Less concentrated solution, not for solvent. Less flow of less concentrated solution is moves towards more concentrated solution via semi
permeable membrane. It's called osmosis. आता मुद्दा लक्षात घ्या काय काय होतं ते नेमकं. आपण अगदी 8वी पासून 9वी पासून किंवा 8वीला 9वीला 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आयसोटोनिक सोल्युशन, सॉरी 3 गोष्टी, 3 टर्म्स, 3 कन्सेप्ट, 3 पॉइंट्स आहेत. आयसोटोनिक सोल्युशन हे प्लांटशी रिलेटेड आहे. हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन या कंडिशन तुम्ही पाहिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन या सर्व कंडिशन आपण पाहिलेल्या आहेत. मग आता जो मुद्दा आहे वाया म्हणजे काय, त्याच्या मधून बघा, मुद्दा लक्षात घ्या. समजा या ठिकाणी एक फ्लास्क आहे, हा फ्लास्क आहे आणि या ठिकाणी एक परमिएबल मेम्ब्रेन आपण या ठिकाणी अटॅच केलेली आहे. दिस इज अ परमिएबल, सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं तर काही हरकत नाही. दिस वन इज अ परमिएबल मेम्ब्रेन इज सिच्युएटेड. आणि याच्यामुळं इकडं काय ठेवलं आपण, सॉल्व्हंट. या ठिकाणी ठेवलं आपण सोल्युशन. आणि या दोघांच्या मध्ये पहिल्यांदा या कंपार्टमेंटमध्ये आपण सोल्युशन पुटअप केलेलं आहे. या कंपार्टमेंटमध्ये सोल्युशन पुटअप केलेलं आहे. पण हे सोल्युशन या परमिएबल मेम्ब्रेन मधून या डायरेक्शनला, दिस डायरेक्शन, द सोल्युशन cannot be flows towards that direction. The solution cannot move towards that direction. Okay? Therefore, हे सोल्युशन या डायरेक्शनला मूव्ह होते का? नाही. लक्षात आलं? मग आपण या बाजूने आपण सॉल्व्हंट पुटअप केला. Now we pour the solvent into that side. If the solvent is poured into that side, that time this solvent is moves toward that direction. This solvent is moves towards that direction, but the solution cannot move towards that direction. Solution solvent कडे जात नाही, फक्त आणि फक्त सॉल्व्हंट सोल्युशन कडे जातो, ज्याच्यातनं जातो याला म्हणतात सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. या बाजूला काय घेतलं आपण, सॉल्व्हंट, या बाजूला काय घेतलं, सोल्युशन. दोघांच्या मध्ये काय आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ऑस्मोसिस काय सांगतं, ऑस्मोसिस स्पॉन्टेनियस. या ठिकाणी सोल्युशन आहे, जेव्हा या ठिकाणी आपण सॉल्व्हंट पुअर केला, सॉल्व्हंट पुअर केल्या ऑस्मोसिस स्टार्ट होतं. म्हणजेच काय होतं, सॉल्व्हंट इज मूव्स टुवर्ड्स solution side via the layer, via this layer. That layer is called semi permeable membrane. Continuous flow, spontaneous म्हणजे instant, continuous flow कधीपर्यंत, जोपर्यंत या बाजूला सॉल्व्हंट आहे तोपर्यंत हा सॉल्व्हंट कंटिन्युअसली या डायरेक्शनला मूव्ह होतो. या कन्सेप्टला आपण ऑस्मोसिस असं म्हणतो. लक्षात येते? म्हणजेच इव्हन एखाद्या वेळेस असंही असेल, या ठिकाणचं जर सोल्युशन असेल, या ठिकाणी सॉल्व्हंटच्या ऐवजी इफ एक्सेप्ट द सॉल्व्हंट, सोल्युशन, हिअर इज सोल्युशन, हिअर इज सोल्युशन. मुद्दा लक्षात येते बघा, या बाजूला सोल्युशन आहे, याही बाजूला सोल्युशन आहे. मग काय होतं नेमकं, दोन्ही बाजूला सोल्युशन आहे त्यावेळेस नेमकं काय होतं, या बाजूला सोल्युशन आहे, या बाजूला सोल्युशन आहे, पण बट these
solution having less concentration, these solution having greater concentration. या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय ग्रेटर, याचं कॉन्सन्ट्रेशन काय लेस. दॅट टाइम द लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन is moves towards high concentrated solution via, that means in that permeable membrane, via म्हणजे या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जातं. या प्रोसेसला आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. या प्रोसेसला काय म्हणतो आपण ऑस्मॉसिस. लक्षात येते. मग आता मुद्दा आहे या ठिकाणी काय सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय काम करतं. सेमी परमिएबल मेम्ब्रेन इट इज अ नॅचरल परमिएबल मेम्ब्रेन. इट इज अलाउज ओनली फॉर सॉल्व्हंट मॉलिक्यूल. इट इज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही जी मेम्ब्रेन आहे विच अलाउज ओनली फॉर सॉल्व्हंट मॉलिक्यूल, बरोबर आहे, नॉट द सोल्यूट मॉलिक्यूल पास थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे ही परमिएबल मेम्ब्रेनचं काम काय आहे, ती फक्त आणि फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूलला सोल्युशन कडे जाऊ देण्यास मदत करते, सोल्यूट मॉलिक्यूलला सॉल्व्हंट कडे येऊ देण्यास मदत करत नाही. आता याच्याच ठिकाणी रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे, RO, जो आपण वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्स मध्ये यूज करतो, RO मेम्ब्रेन. लक्षात आलं का. ही कसली मेम्ब्रेन आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही काय आहे RO मेम्ब्रेन. RO मेम्ब्रेन काय काम करतं, वॉटर फिल्टर करतं, वॉटरचं फिल्ट्रेशन करण्याचं काम करतं. ही कन्सेप्ट लक्षात आली का. एकतर सॉल्व्हंट आणि सोल्युशन असेल तर सॉल्व्हंट सोल्युशन कडे जातो सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. दुसरी कंडिशन काय, लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जातं सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. कंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे चटकन, कंटिन्युअस म्हणजे जोपर्यंत या बाजूला सॉल्व्हंट आहे तोपर्यंत, किंवा या बाजूला लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे त्याच्यातनं हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे कंटिन्युअस फ्लो होतो. मग ही जी मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनचं नाव आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही मेम्ब्रेन काय काम करते, फक्त आणि फक्त सॉल्व्हंटला सोल्युशनच्या डायरेक्शनने जाऊ देते, सोल्यूट मॉलिक्यूलला सॉल्व्हंटच्या डायरेक्शनने येऊ देत नाही, असं काम करते. आता मुद्दा पुढचा आहे, आपल्याला पुढे बघायचं ऑस्मोटिक प्रेशर. मग ह्या ज्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहेत, नॅचरल सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून ॲनिमल ब्लॅडर किंवा सेल मेम्ब्रेनचा वापर केला जातो. तर आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित सेमी परमिएबल मेम्ब्रेन पर्चमेंट पेपर, कॉपर फेरोसायनाइट मेम्ब्रेनचा वापर केला जातो. लक्षात आलं का. पेपर येथे तुम्हाला मार्केटमध्ये त्याचं नाव सांगितल्यानंतर ते पेपर मिळू शकतात. 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या. ऑस्मॉसिस क्लिअर. ऑस्मॉसिस मध्ये काय होतं, सॉल्व्हंट सोल्युशन कडे जातो किंवा लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जातं. कशातनं जातं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. याला काय म्हणतो, ह्या जाण्याच्या प्रक्रियेला, या जाण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ऑस्मॉसिस. काय म्हणतो आपण ऑस्मॉसिस. मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय काम करतं, फक्त आणि फक्त सॉल्व्हंटला सोल्युशन कडे जाऊ देतं, सोल्यूटला सोल्युशन कडे जाऊ देत नाही. मग आता रिव्हर्स ऑस्मॉसिसचा कन्सेप्ट काय तो पहा. जर समजा तुम्हाला माहिती आहे इकडे काय सोल्युशन, इकडे काय सॉल्व्हंट. सॉल्व्हंट सोल्युशन कडे जातो पण सोल्युशन सॉल्व्हंट कडे येत नाही, कारण याच्यामध्ये काय आहेत सोल्यूट पार्टिकल्स आहेत. त्याच्यामुळं याच्यातलं जे पाणी आहे सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचं कॉम्बिनेशन आहे. सोल्यूट हा सॉलिड, सॉल्व्हंट लिक्विड. मग सॉल्व्हंट मॉलिक्यूल या डायरेक्शन कडून या डायरेक्शन कडे जात नाहीत, हे आहे ऑस्मॉसिस. हे आहे ऑस्मॉसिस, लो कॉन्सन्ट्रेटेड टू हाय कॉन्सन्ट्रेटेड किंवा सॉल्व्हंट टू सोल्युशन, ऑस्मॉसिस. आता काय करणार आपण, याच्यामध्ये जर या साईडला सोल्युशन साईडला जर आपण प्रेशर अप्लाय केला
सोल्युशन साईडला जर आपण प्रेशर अप्लाय केला तर त्यावेळेस याच्यामध्ये असणारं जे काही सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट या सेमी परमिएबल मधून सॉल्व्हंट साईडला मूव्ह होतं, सोल्यूट सॉल्व्हंट साईडला मूव्ह होत नाही. इथं लिहिलंय आर म्हणजे रिव्हर्स, हे आहे ऑस्मोसिस. आता मुद्दा लक्षात घ्या काळजीपूर्वक, जरा परत एक सिस्टमॅटिक जाऊन. सॉल्व्हंट सोल्युशन कडे जाणे किंवा लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जाणे याला ऑस्मॉसिस असं म्हणतो. आता मुद्दा काय आहे, सोल्युशन मध्ये असणारं सॉल्व्हंट हे सॉल्व्हंट साईडला मूव्ह होणे ऑस्मॉसिसच्या रिव्हर्स आहे, ऑस्मॉसिसच्या अपोजिट आहे, म्हणून त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हणतात. and undergoes the reverse osmosis only solvent molecule by using some pressure, only solvent molecule is moves towards solution side, that is called as reverse osmosis. डेली रुटीन मध्ये वेगवेगळ्या प्युरिफिकेशन प्लांट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काय माहिती आहे का, हे वॉटर प्युरिफिकेशन प्लांट जे आहेत त्या ठिकाणी आरो मेम्ब्रेन, ज्या ठिकाणी ऑस्मॉसिसच्या उलटी प्रक्रिया होते, म्हणजे सोल्युशन मध्ये असणारं सॉल्व्हंट बाजूला काढतो, त्याच्यामधल्या इम्प्युरिटी सेपरेट केल्या जातात, याला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. क्लिअर झालं का बघा, लक्षात आलं सगळ्यांना? या कन्सेप्ट क्लिअर झाल्या? कन्सेप्ट क्लिअर झाल्या? आता आपण थोडंसं एक कन्सेप्ट बघायचंय, अबनॉलेट एक्सपेरिमेंट. हे असू द्यात, आणखी एक कन्सेप्ट बघूयात, अबनॉलेट एक्सपेरिमेंट. ABBE अब नॉलेट NOLLETS अब नॉलेट्स एक्सपेरिमेंट. हा एक्सपेरिमेंट या ठिकाणी एक कन्सेप्ट मेन्शन करतो, बघा. या ठिकाणी आहे थिसल फनेल. ओके, इट इज अ थिसल फनेल. नरसाळ म्हणतात आपल्या बऱ्याच जण याला, नरसाळ म्हणतात. याच्या माउथला, ओव्हर द माउथ इज कवर्ड विथ अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही जी माउथ आहे, ही माउथ सेमी परमिएबल मेम्ब्रेननी बाइंड अप केली. मग याच्यामध्ये आपण पुअर केलं शुगर सोल्युशन. याच्यामध्ये आपण पुअर केलं काय, शुगर सोल्युशन. काय प्रोडक्ट केलं याच्यामध्ये, शुगर सोल्युशन. क्लिअर? मग आपण पुढची कंडिशन काय आहे, मग एक फ्लास्क घेतला, या फ्लास्क मध्ये वॉटर आहे, प्युअर सॉल्व्हंट. दिस इज प्युअर सॉल्व्हंट. we see the osmosis, what happened exactly during the osmotic process, osmosis. आणि हे जे थिसल फनेल आहे, these थिसल फनेल with the solution is put into that flask. These funnel with the solution is put into that flask. Okay, a solution funnel containing a solution. What type of solution? Sugar solution. Now आता या ठिकाणी पहा, या वॉटर वरती ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, याच्यामध्ये असणाऱ्या लिक्विड वरती सुद्धा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग या ठिकाणी ऑस्मॉसिस होतो. इट प्रोड्युसेस ऑस्मॉसिस. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय ऑस्मॉसिस होतं? इट प्रोड्युसेस ऑस्मॉसिस बिकॉज द थिसल funnel's mouth is covered with a semi-permeable membrane, and in that semi-permeable covered membrane consists of sugar solution. Sugar solution, that means it is a solution. And this flask, या फ्लास्क मध्ये फक्त काय आहे,
सॉल्व्हंट मॉलिक्युल, जस्ट लाईक दिस वन. हिअर इज अ सोल्युशन, हिअर इज अ सॉल्व्हंट. फ्लास्क मध्ये काय सॉल्व्हंट, थिसल फनेल मध्ये काय सोल्युशन. हे जेव्हा थिसल फनेल सॉल्व्हंटच्या फ्लास्क मध्ये डीप केल्यानंतर ऑस्मॉसिस स्टार्ट होतं. काय स्टार्ट होतं ऑस्मॉसिस, म्हणजे नेमकं काय होतं सॉल्व्हंट मॉलिक्युल सोल्युशनच्या डायरेक्शनने मूव्ह व्हायला सुरुवात करतात. solvent molecule is moves toward the solution side. That time level of solution goes on increases up to certain height and level of solvent goes on decreasing. मुद्दा लक्षात येते का बघा. जेव्हा ऑस्मॉसिस होतं अशा वेळेस सॉल्व्हंट या थिसल फनेलच्या आतमध्ये जायला सुरुवात करतो, म्हणजे सोल्युशनची लेवल इन्क्रीज होते आणि सॉल्व्हंटची लेवल डिक्रीज होते. आफ्टर सर्टन टाइम, काही वेळानंतर द लेवल ऑफ सोल्युशन इन थिसल फनेल इज टू बी स्टॉप. सोल्युशनची जी हाईट आहे, सोल्युशनची जी लेवल आहे, एका पर्टिक्युलर हाईट नंतर ती जी लेवल आहे, ती जी हाईट आहे, ती काय होते स्टॉप होते. का स्टॉप झालं, कारण या सोल्युशनवरती जे एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलेलं आहे, ज्याच्यामुळं ऑस्मॉसिस स्टॉप झालं, त्या प्रेशरला आपण ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणतो. लक्षात येते बघा. ऑस्मॉटिक प्रेशर, अ प्रेशर which is applied on solution side. सोल्युशन साइड वरती जे काही प्रेशर अप्लाय झालेलं आहे, त्या प्रेशरमुळं टू स्टॉप द ऑस्मॉसिस, ज्याच्यामुळं ऑस्मॉसिस स्टॉप होतं, अशा प्रोसेसला किंवा त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हटलं जातं. लक्षात येते. इट इज अ बर्नॉलेट एक्सपेरिमेंट. म्हणजे काय म्हणणार, a flask containing pure water, thistle funnel. This thistle funnel's mouth is covered with the semi-permeable membrane. Put the solution into that thistle funnel, inverted thistle funnel, and sugar solution with the thistle funnel covered with the semi-permeable membrane put into the flask containing pure water act as a solvent. This one is a solution to start the osmosis. Solvent level of solvent decreases, level of solution increases in the thistle funnel. After certain time, the level cannot goes on increases due to some pressure is exerted on the solution side. The exerted pressure on the solution side to stop the osmosis, that pressure, exerting pressure, is called osmotic pressure. Exerting pressure is called osmotic pressure. Clear? तर याच्या बाबतीत तुम्ही सगळी चर्चा सिस्टमॅटिकली ऑब्झर्वेशन करून करा. सध्या आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. तुर्तात इथेच थांबा. ओके, थँक्यू, थँक्स अ लॉट.